नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आता तुम्ही म्हणणार कशा करता, तर विद्यार्थी मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनलवर यस जे फार्मा यूट्यूब चॅनलवर 30,000 प्लस काय झालेले सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि हे पूर्णपणे शक्य झालं फक्त तुमच्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे. ओके, तर तुमचे खूप खूप आभार. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर ते आपलं तिसरं लेक्चर आहे. कशावरचं? कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजीवरलं. ओके, या अगोदर आपण कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजीवर एक रेकॉर्डेड लेक्चर टाकलेलं आहे. त्याच्यानंतरचं दुसरं जे लेक्चर आहे तर ते आपण लाईव्ह घेतलेलं आहे आणि आज आपण लाईव्ह लेक्चर घेणार होतो, पण काही कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह लेक्चर कॅन्सल झालं, तर आपण काय टाकणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर टाकणार. तर आजचं लेक्चर आहे तिसरं कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजीवरचं आणि यानंतर एक चौथं लेक्चर टाकण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स काय करण्यात येतील, डिस्कस करण्यात येतील पूर्ण कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजीवरचे. ओके, तर आजचा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो आहे अँटी अरेथमिक ड्रग. विद्यार्थी मित्रांनो, अँटी अरेथमिक ड्रग हा जो टॉपिक आहे कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी मधला, तर हा अत्यंत किचकट असा टॉपिक आहे. यावर पेपरमध्ये एखादा प्रश्न तुम्हाला काय करू शकतात, विचारू शकतात. जनरली कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अँटी हायपरटेन्सिव्ह किंवा त्याच्यानंतर डाययुरेटिक्स वगैरे याच्यावर प्रश्न विचारले जातात, पण अँटी अरेथमिक ड्रगवर एखादा प्रश्न ते विचारू शकतात. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, अँटी अरेथमिक ड्रग बघणार आहे. जास्त किचकट आहे, त्याच्यामध्ये जास्त खोलमध्ये आपल्याला बघायचं नाही, पण नॉर्मली अँटी अरेथमिक ड्रग किंवा अरेथमिया म्हणजे काय, अरेथमियाचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण काय करणार आहे याच्यामध्ये डिस्कस करणार आहे आणि पेपरमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो ते सुद्धा डिस्कस करणार आहे. सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, तर अरेथमिया म्हणजे काय, तुमचं जे हार्ट आहे तर ते नॉर्मली काय करत असतं, बीट करत असतं. म्हणजे नॉर्मल काय असतं विद्यार्थी मित्रांनो, हार्ट बीट त्याचे असतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मल रिदम म्हणतो. काय म्हणतो? नॉर्मल रिदम म्हणतो. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो काही कंडिशनमुळे काय होतं, तुमचे जे हार्ट बीट आहेत ते काय होतात विद्यार्थी मित्रांनो, इर्रेग्युलर होतात. मग एकतर ते वाढू शकतात किंवा ते कमी होऊ शकतात. ओके, तर हे जे रिदम तुमचा ब्रेक झाला तर त्याला आपण काय म्हणतो, अरेथमिया म्हणतो. काय म्हणतो? अरेथमिया. म्हणजे हार्टचं जे नॉर्मल बीटिंग आहे तर ते न होता ते काय होतं विद्यार्थी मित्रांनो, एकतर इन्क्रीज होऊ शकतं म्हणजे तुमचे हार्ट बीट वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात म्हणजे हार्टबीट कमी होऊ शकतात. तर याला काय म्हणायचं, अरेथमिया म्हणायचं. ओके, कारण की हा इथं रिदम काय झाला विद्यार्थी मित्रांनो, ब्रेक झाला, त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, अरेथमिया म्हणायचं. आलं लक्षात? तर अँटी अरेथमिक ड्रग म्हणजे असे ड्रग की जे या अरेथमियाला काय करतात विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट करतात आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण ते काय करू शकतात, यूज करू शकतो प्रोफायलॅक्सिसमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये. आलं लक्षात? त्याला आपण अँटी अरेथमिक ड्रग म्हणतो. आणि अरेथमिया म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जो नॉर्मल रिदम आहे तो ब्रेक झालेला आहे, एकतर हार्टचे बीट तुमचे वाढलेले आहे, त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, टॅकीकार्डिया म्हणतो. काय म्हणतो? टॅकीकार्डिया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हार्टबीट कमी झालेले असतात त्याला आपण ब्रॅडीकार्डिया म्हणतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जर रिदम ब्रेक झालेला असेल किंवा रिदम तुमचा इर्रेग्युलर झालेला असेल नॉर्मल रिदम सोडून, तर त्याला आपण काय म्हणतो, अरेथमिया म्हणतो. ओके, आता हे जे अरेथमिया आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचे वेगवेगळे प्रकार असतात. कारण की आपल्याला ड्रग बघण्या अगोदर हे जे अरेथमिया आहेत हे नेमके कोणकोणते आहेत किंवा तुमच्या नाव तरी ओळखीचे असायला पाहिजे. एकदम डिटेलमध्ये प्रश्न विचारणार नाहीत, पण तुम्हाला ओळखीचे तरी असायला पाहिजे. ओके, आता डेफिनेशन तर आपण आत्ताच बघितले, पण एकदा शॉर्टमध्ये बघून घेऊ. बघा काय, अरेथमिया इज अ डिस्टर्बन्स इन द नॉर्मल रिदम ऑफ द हार्ट. म्हणजे जो नॉर्मल रिदम आहे तुमचा, नॉर्मल हार्ट बीट आहे, त्याच्यामध्ये काय तयार होतं, डिस्टर्बन्स तयार होतात, त्याला आपण अरेथमिया म्हणतो. त्याचंच म्हणणं काय आहे की बा जे तुमचे हार्टबीट आहेत तर ते एकतर टू फास्ट म्हणजे काय होतात, इन्क्रीज होतात, किंवा टू स्लो म्हणजे ते काय होतात, कमी होतात, आहे का नाही, किंवा इर्रेग्युलर होतात, त्याला आपण काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, अरेथमिया म्हणू शकतो. हे कशामुळे होतं, ॲबनॉर्मल जनरेशन ऑर कंडक्शन ऑफ द इलेक्ट्रिकल इम्पल्सेस इन द हार्ट. तुम्हाला माहिती आहे आपलं हार्ट जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्सेशन कशामुळे होतं, जे इलेक्ट्रिकल इम्पल्स आहेत आपले, एसए नोड झालं, एव्ही नोड आहे, पर्किंजी फायबर वगैरे, तर याच्यातून इलेक्ट्रिकल इम्पल्स तयार होतात एसए नोडमधून आणि ते पूर्ण हार्टवर काय होतात, जातात आणि त्याच्यानंतर मग हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं. तर हे काय असतं, एक इलेक्ट्रिकल इम्पल्स होतं, याच्यामध्ये जर इरेग्युलरिटी झाली तर काय होऊ शकतो, अरेथमिया होऊ शकतो. ओके, आता अरेथमिया कोणकोणत्या प्रकारचे असतात विद्यार्थी मित्रांनो, एक तर टॅकी अरेथमिया असतात किंवा ब्रॅडी अरेथमिया. म्हणजे असे अरेथमिया ज्याच्यामध्ये हार्टबीट वाढलेले असतात त्याला आपण टॅकी अरेथमिया म्हणू शकतो, आणि असे अरेथमिया ज्याच्यामध्ये हार्टबीट कमी झालेले असतात, डिक्रीज झाले असतात, त्याला आपण ब्रॅडी अरेथमिया म्हणतो. ओके, तर एक अरेथमियाचा टाईप आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, एक्स्ट्रा सिस्टोल.
आता विद्यार्थी मित्रांनो इथं नावामध्येच त्यांनी दिलेलं आहे काय, एक्स्ट्रा सिस्टोल. ओके, आता सिस्टोल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जनरली कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजे इथं काय होतं, एक जे कॉन्ट्रॅक्शन आहे तर ते काय आहे, जास्तीचं होतं. आलं लक्षात, म्हणजे एक्स्ट्रा बीट होतो, म्हणजे हार्ट आपलं रिलॅक्स व्हायचं राहिलं आणि त्याच्या अगोदरच एक्स्ट्रा बीट काय होत आहे, कॉन्ट्रॅक्ट होत आहे, त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा सिस्टोल म्हणतो. बघा काय आहे एक्स्ट्रा सिस्टोल, सिंपल मिनिंग काय याचं, एक्स्ट्रा बीट म्हणजेच काय, हार्टबीट आपलं एक्स्ट्रा होतं, दॅट अपियर बिफोर द नेक्स्ट नॉर्मल हार्टबीट. म्हणजे जी नॉर्मल हार्टबीट आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे होतं, मग ते व्हायच्या अगोदरच पुन्हा एक कॉन्ट्रॅक्शन होतं, त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा सिस्टोल म्हणू शकतो. तर आता हे एक्स्ट्रा सिस्टोल विद्यार्थी मित्रांनो जे आपले ॲट्रिया आहेत, म्हणजे ॲट्रियम जे आहेत तर त्याचं सुद्धा असू शकतं, किंवा जे व्हेंट्रिकल आहेत याचं सुद्धा असू शकतं, आणि त्याच्यावरून त्याला काय पडलेलं असतात, नाव पडलेले असतात. फॉर एक्झाम्पल ॲट्रियल एक्स्ट्रा सिस्टोल किंवा व्हेंट्रिक्युलर एक्स्ट्रा सिस्टोल. ओके, तर फक्त आपल्याला काय बघायचे आहेत, नाव बघायचे आहेत. नंतर आपण क्लासिफिकेशन जेव्हा बघेल विद्यार्थी मित्रांनो, तर कोणत्या अरेथमियामध्ये कोणता ड्रग ऑफ चॉईस आहे याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, किंवा मग तुमचे जे क्लासिफिकेशन आहेत त्याच्या बेसिसवरचे प्रश्न येणार आहेत. पण तुम्हाला हे माहीत असणं पाहिजे की एक्स्ट्रा सिस्टोल म्हणजे नेमकं काय. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं असतं पॅरॉक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात की पॅरॉक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया याच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस कोणता आहे, ते आपण नंतर बघणारच आहे, पण एकदा सांगून देतो, ॲडिनोसिन आहे. ॲडिनोसिन IV इंट्राव्हेनस रूटद्वारे आपण ॲडिनोसिन जर दिलं तर ते पॅरॉक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये आपण देऊ शकतो, ड्रग ऑफ चॉईस आहे त्याचा. तर हे आपण पुढे बघणारच आहे, पण त्या अगोदर पॅरॉक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणजे PSVT हे नाव तुम्ही बघितलं असेल, तर हे कशाला म्हणायचं बघा. याच्यामध्ये काय असतं, तुमचं जे हार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते सडनली अचानकपणे एकतर त्याचा हार्ट रेट वाढतो, म्हणजे जे बीट आहे तुमचा ते वाढतो, आणि अचानकपणे तो स्लो सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अचानकपणे हार्टबीट फास्ट होणे किंवा अचानकपणे हार्टबीट स्लो होणे, अब्रप्टली, म्हणजे तुम्हाला काही माहीत नसतं, अचानकपणेच लगेच तर तुमचा हार्टबीट जर स्लो किंवा फास्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॅरॉक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणतो. जनरली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे, आपण 72 हार्टबीट जे आहे ते नॉर्मल कन्सिडर करतो, पण जर रेंज पकडली तर 60 ते 100च्या दरम्यान जर असले तर आपण जनरली काय करतो, नॉर्मल कन्सिडर करतो. पण या पॅरॉक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये विद्यार्थी मित्रांनो 150 ते 200 बीट्स पर मिनिटच्या वर काय करतं, हार्ट काय करतं, बीट करतं. आलं लक्षात. आणि यालाच आपण दुसरं काय नाव देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, किंवा काय म्हणू शकतो, उल्फ पार्किन्सन व्हाईट सिंड्रोम म्हणून याला ओळखतात, WPW, उल्फ पार्किन्सन व्हाईट सिंड्रोम म्हणून ओळखतात. आलं लक्षात, एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. त्यानंतर एक अरेथमिया आहे ॲट्रियल फ्लटर म्हणून. आता इथं त्यांनी नावच दिलेलं आहे ॲट्रियल फ्लटर, म्हणजेच काय, तुमचं जे ॲट्रियम्स आहेत ते एवढ्या फास्ट कॉन्ट्रॅक्ट होतात की जवळपास 200 ते 350 बीट पर मिनिट. विद्यार्थी मित्रांनो आता विचार करा तुम्ही, आपलं नॉर्मली हार्ट जे आहे 72 बीट्सच देतं पर मिनिट, पण जर 200 ते 300 जर बीट्स पर मिनिट जर ते देत असेल तर किती पाल्पिटेशन, किती हृदय तुमचं धडधड करेल. आलं लक्षात. तर हा सुद्धा एक कशाचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, अरेथमियाचा प्रकार आहे. आलं लक्षात. आता ॲट्रिया कॉन्ट्रॅक्टर होतो, पण जे व्हेंट्रिकल्स असतात विद्यार्थी मित्रांनो, त्या व्हेंट्रिकलला फॉर एक्झाम्पल 3दा 4दा जर तुमचा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर एकच इम्पल्स इकडं व्हेंट्रिकलला पोहोचतो. आलं लक्षात. म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थ बीट रिचेस व्हेंट्रिकल, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहिले 1-2 बीट ॲट्रियाच कॉन्ट्रॅक्ट होईल, फक्त व्हेंट्रिकल होणारच नाही. या केसला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, ॲट्रियल फ्लटर म्हणतो. सेम तसंच एक ॲट्रियल फिब्रिलेशन असतं. याच्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त, त्याच्याही पेक्षा जास्त काय करतं, हार्टबीट करतं. ॲट्रियम काय करतात विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट केल्या जातात किंवा बीट होतात जास्तीत जास्त 350 ते 550 जे इम्पल्सेस आहेत ते काय केल्या जातात, प्रोड्यूस केल्या जातात. आणि जे तुमचं ॲट्रियम आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो जस्ट लाईक, जर फॉर एक्झाम्पल तुम्ही अशी एक बॅग घेतली किंवा एक बलून घेतला आणि त्या बॅगमध्ये असे वॉर्म म्हणजे जंतू जर तुम्ही टाकले तर जंतू ओळवळ केल्याच्या नंतर जसं दिसल तशा प्रकारे ॲट्रिया काय होतात विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या फास्टपणे काय होतात, त्याला आपण म्हणतो क्विवर होतात, म्हणजे असे वळवळ करतात. आलं लक्षात. तर त्या जे केस आहे, ती जी केस आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणू शकतो. ओके. आणि हा पण एका प्रकारचा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अरेथमियाचा आहे.
त्याच्यानंतर एक व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्या आता टॅकिकार्डिया म्हणजेच इन्क्रीज इन हार्ट रेट आणि व्हेंट्रिक्युलर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे व्हेंट्रिकल आहे तर त्याचं बीटिंग काय होतं, व्हेरी फास्ट होतं, त्याला आपण व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणू शकतो. जनरली 120 ते 250 पर मिनिट जे व्हेंट्रिकल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. आलं लक्षात, एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक असतं टॉर्सेडेस डे पॉईंट. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे आणि याच्यावर तुम्हाला 100% पेपरमध्ये एक प्रश्न विचारतात की असे कोणते ड्रग आहेत की ज्या ड्रगमुळे हा अरेथमिया होतो. तर याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारतात. आता विद्यार्थी मित्रांनो हे मी सिम्पली तुम्हाला फक्त काय सांगत आहेत, हे नावं तुमच्या ओळखीचे असायला पाहिजे. कारण की जेव्हा रिअल प्रश्न त्याच्यावर विचारतील की टॉर्सेडेस डे पॉईंट हा जो अरेथमिया आहे तर हा कशामुळे होतो किंवा कोणते ड्रग आहेत रिस्पॉन्सिबल की ज्याच्यामुळे हा अरेथमिया काय करतो तुम्हाला होतो. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो जनरली या टॉर्सेडेस डे पॉईंटमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो क्यूटी इंटरवल असतो तो लॉंग असतो. लॉंग क्यूटी इंटरवल असतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर माहित असेल तुमचं ईसीजी जर तुम्ही चेक केलं तर त्याच्यामध्ये हे वेव्स तुम्हाला दिसत असतील, QRS कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर टी वेव्स वगैरे. तर याच्यामध्ये हे जे क्यूटी इंटरवल जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो हा लॉंग असतो. त्या केसेसमध्ये टॉर्सेडेस डे पॉईंट हा अरेथमिया तुम्हाला होऊ शकतो. आणि असे काही ड्रग असतात की ज्यांच्यामुळे हा अरेथमिया होतो आणि याच्यावरच तुम्हाला पेपरमध्ये काय विचारतात, प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणत्या ड्रगमुळे टॉर्सेडेस डे पॉईंट नावाचा अरेथमिया तुम्हाला होतो. आलं लक्षात. आता याचं सिंपल मिनिंग जर तुम्ही बघितलं, अ डेंजरस ट्विस्टिंग व्हेंट्रिक्युलर रिदम आहे. एक व्हेंट्रिक्युलर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हा अरेथमिया युजली फ्रॉम अ लॉंग क्यूटी इंटरवल. कशापासून होतोय, जनरली लॉंग क्यूटी इंटरवल जर असेल तर त्याच्यापासून हा होतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर एक असतं विद्यार्थी मित्रांनो व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. याच्यामध्ये सेम केस जसं ॲट्रियल फिब्रिलेशन वगैरे होतं, ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन खूप जास्त प्रमाणात होतं, त्याच्यासारखंच हे आहे. सिंपल मिनिंग काय, व्हेंट्रिकल सेक चाउटिकली म्हणजे व्हेंट्रिकल खूप जास्त प्रमाणात काय होतात विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याला आपण व्हेंट्रिक्युलर काय म्हणू शकतो, फिब्रिलेशन सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर एक असतं ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ब्लॉक. तर हे तर विद्यार्थी मित्रांनो खूप डेंजरस असतं. तुमचं जे ॲट्रिया आहे आणि व्हेंट्रिकल आहे याच्यापासून विद्यार्थी मित्रांनो जो सिग्नल काय होत आहे, जनरेट होत आहे तर तो यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल SA नोड आहे, याच्यापासून काय झालेलं इलेक्ट्रिकल इम्पल्स तयार झालेला आहे, हा ॲट्रियापर्यंत किंवा ॲट्रियापर्यंत पोहोचला, त्याच्यानंतर व्हेंट्रिकलपर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळं ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर काय होऊ शकतं, ब्लॉक होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये फर्स्ट डिग्री ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ब्लॉक, सेकंड डिग्री ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ब्लॉक आणि थर्ड डिग्री ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ब्लॉक असे काय असतात, त्याचे टाईप असतात विद्यार्थी मित्रांनो. आता आपण इथं काय बघितलं, फक्त अरेथमिया म्हणजे काय आणि अरेथमियाचे कोणकोणते टाईप असतात हे इथं बघितलं. विद्यार्थी मित्रांनो खरा जो प्रश्न आहे तर तो विचारतात तुम्हाला क्लासिफिकेशनवर. ओके, तर आता जर तुम्ही क्लासिफिकेशन जर बघितलं तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो याचे मेन 4 क्लासेस असतात. ओके, तर हे 4 क्लासेस कोणते ते बघण्या अगोदर मी तुम्हाला आता जो प्रश्न सांगितला होता, टॉर्सेडेस डे पॉईंट हा जो अरेथमिया आहे तर तो कशामुळे होतो, तर तो आपण काय करून घेऊया, बघून घेऊया. बघा, क्यूटी प्रोलॉंग इंटरवल हे जे ड्रग आहेत हे काय करतात, क्यूटी जे इंटरवल आहे तर त्याला काय करतात, प्रोलॉंग करतात. आणि मी आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो क्यूटी इंटरवल जर प्रोलॉंग झालं तर कोणता अरेथमिया होतो, टॉर्सेडेस डे पॉईंट नावाचा अरेथमिया होतो. मग हे जे ड्रग आहेत हे काय करतात, क्यूटी प्रोलॉंगेशन करतात. जसं की बघा काही अँटी अरेथमिक ड्रगच आहेत की ज्याच्यामुळं क्यूटी इंटरवल प्रोलॉंग होतं. जसं की क्विनिडिन आहे, प्रोकेनामाइड आहे, डिसोपायरामाइड आहे, प्रोपॅफेनॉन आहे आणि अमिओडॅरॉन आहे. हे जे 5 ड्रग आहेत विद्यार्थी मित्रांनो अँटी अरेथमिक, हे काय करतात, क्यूटी इंटरवल प्रोलॉंग करतात. आणि क्यूटी इंटरवल जर प्रोलॉंग झाला तर कोणता अरेथमिया होऊ शकतो, तर टॉर्सेडेस डे पॉईंट. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात की अमिओडॅरोनमुळे कोणता अरेथमिया होऊ शकतो किंवा अमिओडॅरोनचा साईड इफेक्ट सांगा किंवा खालीलपैकी कोण क्यूटी प्रोलॉंग करत नाही असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर हे जे सगळे ड्रग आहेत हे एकतर क्यूटी प्रोलॉंगेशन करतात, क्यूटी इंटरवल प्रोलॉंगेशन करतात किंवा अरेथमिया कॉज करतात. कोणता अरेथमिया, टॉर्सेडेस डे पॉईंट नावाचा. ओके, हे झाले अँटी अरेथमिक ड्रग जे की अरेथमिया प्रोड्यूस करतात, कोणता क्यूटी प्रोलॉंगेशनवाला. त्याच्यानंतर असतात अँटी मलेरियल ड्रग ज्याच्यामध्ये क्विनिन, मेफ्लोक्विन, त्याच्यानंतर आर्टेमिसिनिन आणि विद्यार्थी मित्रांनो हॅलोफेंड्राइन, याच्यामुळे सुद्धा हा अरेथमिया होऊ शकतो, टॉर्सेडेस डे पॉईंट नावाचा.
काही अँटीबॅक्टेरियल आहेत, स्पारफ्लोक्झासिन, मॉक्सिफ्लोक्झासिन, याच्यामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अरेथमिया होऊ शकतो. कोणता? टॉर्सिडेस डे पॉइंट. ओके. त्यानंतर अँटी डिप्रेसंट ड्रग आहेत ॲमिट्रिप्टालिन आणि ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट, त्यांच्यामुळे सुद्धा हा अरेथमिया होऊ शकतो. अँटीहिस्टामिनिक, जनरली अँटीहिस्टामिनिक विद्यार्थी मित्रांनो याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात, काय? टर्फेनाडिन आणि अस्टेमिझोल आणि इबास्टिन हे जे 3 ड्रग आहेत ना विद्यार्थी मित्रांनो अँटीहिस्टामिनिक, यांच्यामुळे हा टॉर्सिडेस डे पॉइंट अरेथमिया तुम्हाला होऊ शकतो. पेपरमध्ये 101% प्रश्न हा विचारतात. त्याच्यानंतर काही अँटीसायकोटिक ड्रग आहेत, थायोरिडाझिन झालं, त्याच्यानंतर पायमोझाईड झालं, अरिपायप्रॅझोल झालं आणि सिप्रासिडोन झालं, यांच्यामुळे सुद्धा क्यूटी प्रोलॉंगेशन होऊ शकतं, क्यूटी इंटरवल प्रोलॉंगेशन, आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणता अरेथमिया होऊ शकतो? टॉर्सिडेस डे पॉइंट. आणि सगळ्यात शेवटी एक प्रोकायनेटिक ड्रग आहेत, सिसाप्राइड, मोसाप्राइड वगैरे. तर सिसाप्राइड जे आहे याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय होऊ शकतो? अरेथमिया होऊ शकतो, टॉर्सिडेस डे पॉइंट नावाचा. एवढे जे ड्रग्स आहेत 100% तुम्हाला पेपरमध्ये ध्यान ठेवायचे आहेत. याच्यावरून तुम्हाला फिरून प्रश्न विचारू शकतात. जसं की एखादं अँटीबॅक्टेरियलचं एक्झाम्पल तुम्हाला देतात, जसं की अमॉक्सिक्लॅव्ह देतील, अमॉक्सिसिलिन देतील, त्याच्यानंतर सेफॅलोस्पोरिनचे एक्झाम्पल देतील आणि त्याच्यामध्ये हे मॉक्सिफ्लोक्झासिन, स्पारफ्लोक्झासिन टाकतील आणि याच्यापैकी खालीलपैकी कोणतं अँटीबायोटिक क्यूटी प्रोलॉंगेशन करतं? ओके, क्यूटी प्रोलॉंगेशन करतं किंवा टॉर्सिडेस डे पॉइंट करतं, असं तुम्हाला काय करू शकतात? विचारू शकतात. आलं लक्षात? तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो मेजर प्रश्न जे की तुम्हाला या अँटी अरेथमिक ड्रगवर विचारतात. आता आपण क्लासिफिकेशनवर येऊया. विद्यार्थी मित्रांनो जे क्लासिफिकेशन आहे ते वोगन आणि विल्यम्स यांनी काय केलेलं आहे? वोगन, विल्यम्स आणि सिंग यांनी काय केलेलं आहे? क्लासिफाय केलेलं आहे अँटी अरेथमिक ड्रग. तर अँटी अरेथमिक ड्रग मेजरली 4 क्लासेसमध्ये काय होतात विद्यार्थी मित्रांनो? क्लासिफाय होतात. त्याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक ध्यानात ठेवायची आहे. काय ट्रिक आहे? तर सम ब्लॉक पोटॅशियम चॅनल्स. ओके, सम ब्लॉक पोटॅशियम चॅनल्स. सम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सोडियम चॅनल ब्लॉकर्स, सोडियम चॅनल ब्लॉकर्स. ओके. त्याच्यानंतर ब्लॉक म्हणजे काय? तर बीटा ब्लॉकर्स. काय? बीटा ब्लॉकर्स. पोटॅशियम म्हणजे काय? तर पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स. आणि चॅनल म्हणजे काय? तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. असं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि हे क्लास आहे तुमचा क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. काय? सम ब्लॉक पोटॅशियम चॅनल्स. ओके. सम म्हणजेच काय? तर सोडियम काय? चॅनल ब्लॉकर्स. त्याच्यानंतर ब्लॉक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर बीटा ब्लॉकर्स. पोटॅशियम म्हणजे काय? तर पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स. आणि त्यानंतर इथं शेवटी चॅनल म्हणजेच काय? तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. तर हे 4 क्लासेस आहेत विद्यार्थी मित्रांनो कशाचे? अँटी अरेथमिक ड्रगचे, जे क्लासिफाय केलेले आहेत कोण? वोगन, विल्यम आणि सिंग यांनी. ओके. पहिला क्लास म्हणजे क्लास 1, दुसरा क्लास म्हणजे क्लास 2, तिसरा क्लास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो क्लास 3 आणि चौथा क्लास म्हणजे क्लास 4. तर हे 4 क्लासेस आहेत. आणि पेपरमध्ये 99% जर अँटी अरेथमिक ड्रगवर किंवा अरेथमियावर प्रश्न विचारला तर कोणत्या क्लासचे एक्झाम्पल कोणतं आहे हेच तुम्हाला विचारतात. तर आपल्याला हे ट्रिक न ध्यानात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. जो पहिला क्लास आहे तो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं काय आहे? सोडियम चॅनल ब्लॉकर आहे किंवा त्यालाच आपण मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट्स म्हणतो. काय म्हणतो? मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट. यांनाच आपण काय म्हणू शकतो? मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये 3 सब क्लासेस असतात. कोणकोणते? तर पहिला सब क्लास असतो सब क्लास 1A, दुसरा 1B आणि तिसरा असतो 1C. तर हे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं? बघा, एक ट्रिक ध्यानात ठेवायची. काय? QPD, त्याच्यानंतर LM आणि PF हे ध्यानात ठेवायचे तुम्हाला. काय? पहिल्या क्लासमध्ये 3 सब क्लासेस येतात. पहिला जो क्लास असतो त्याच्यामध्ये 1A,
दुसरा क्लास 1B, तिसरा क्लास 1C हे सब क्लासेस आहेत. ओके, या पहिल्या क्लासिफिकेशनचे म्हणजे क्लास 1चे जे ड्रग आहेत सोडियम चॅनल ब्लॉकर्स किंवा मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट, तर त्याच्यामध्ये 1A, 1B आणि 1C हे 3 काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, सब क्लासेस आहेत. तर त्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं तर 1A याचे 3 एक्झाम्पल आहेत. QPD, क्यू म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, क्विनिन. काय? क्युनिन. पी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर प्रोकेनामाइड. काय? प्रोकेनामाइड. ओके, QPD. त्याच्यानंतर डी म्हणजे काय, तर डिसोपायरामाइड. काय? डिसोपायरामाइड. आणि जनरली पेपरमध्ये प्रश्न जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो कशावर विचारतात, क्लासिफिकेशनवरच विचारतात, की क्लास 1A चं एक्झाम्पल सांगा, क्लास 1B चं एक्झाम्पल सांगा, क्लास 1C चं एक्झाम्पल सांगा. ओके, QPD झालं 1A. आता LM म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, LM म्हणजेच काय, तर लिडोकेन. काय? लिडोकेन. आणि M म्हणजे काय, तर मेक्झिलेटिन. मेक्झिलेटिन. LM म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल. PF म्हणजे पिरियड फ्लो, असं ध्यानात ठेवायचं. ओके, QPD, LMPF. P म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर प्रोपॅफेनोन. प्रोपॅफेनोन. आणि F म्हणजे काय, तर फ्लिकेनाइड. काय? फ्लिकेनाइड. तर हे आहेत विद्यार्थी मित्रांनो क्लास 1चे एक्झाम्पल. 100% तुम्हाला कन्फ्युजन जे होतं तर ते याच्यामध्येच होतं. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, जो क्लास 1 आहे त्याचे 3 सब क्लास 1A, 1B आणि 1C. 1A चे जे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, Q फॉर क्विनिन, त्याच्यानंतर P फॉर प्रोकेनामाइड आणि D फॉर डिसोपायरामाइड. QPD. LM म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुएशन, तर L म्हणजे लिडोकेन, M म्हणजे मेक्झिलेटिन, P म्हणजे पिरियड आणि F म्हणजे फ्लो. लास्ट मेन्स्ट्रुएशन, पिरियड, फ्लो असं ध्यानात ठेवायचे तुम्हाला. P म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो प्रोपॅफेनॉन आणि F म्हणजे काय, तर फ्लिकेनाइड. तर हे सगळे एक्झाम्पल आहेत मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट किंवा सोडियम चॅनल ब्लॉकर्स म्हणजेच काय, क्लास फर्स्ट. आणि याच्यावरच तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात. तर या ट्रिकने तुम्हाला ते ध्यानात ठेवायचं आहे, कधीही तुमचं विसरणार नाही. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो दुसरा क्लास आहे तर मी तुम्हाला सांगितलं सम ब्लॉक. ब्लॉक म्हणजेच काय, तर बीटा ब्लॉकर्स. आणि बीटा ब्लॉकर्स तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, त्याला आपण ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स म्हणू शकतो किंवा बीटा ब्लॉकर्स म्हणू शकतो. जसं की प्रोपॅनोलॉल, त्याच्यानंतर इस्मोलॉल आणि विद्यार्थी मित्रांनो सोट्यालॉल. तर हे काय कशाचे एक्झाम्पल आहेत, बीटा ब्लॉकरचे आहेत. तर हे सोट्यालॉल जे आहे विद्यार्थी मित्रांनो, याला क्लास सेकंड ऍक्टिव्हिटी तर आहेच, म्हणजे बीटा ब्लॉकर तर आहेच हा, पण सोबतच विद्यार्थी मित्रांनो क्लास 3 ऍक्टिव्हिटी सुद्धा याला आहे. आणि क्लास 3 ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय, ऍक्शन वायडनिंग ऍक्शन पोटेन्शियल, एजंट वायडनिंग ऍक्शन पोटेन्शियल त्याला आपण म्हणतो. म्हणजे तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की असा खालीलपैकी कोणता अँटी अरेथमिक ड्रग आहे की ज्याला क्लास 2 ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे आणि क्लास 3 ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे, तर तो कोण आहे, बीटा ब्लॉकर मधला सोट्यालॉल आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. हे झालं क्लास 2. त्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की क्लास 2 अँटी अरेथमिक ड्रग कोणता आहे, तर बीटा ब्लॉकर्स आहेत प्रोपॅनोलॉल, इस्मोलॉल आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटचा काय, सोट्यालॉल. आणि सोट्यालॉलला क्लास सेकंड आणि क्लास 3 हे दोन्ही काय आहेत, ऍक्टिव्हिटी आहेत. त्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो क्लास 3. तर हा क्लास 3 जे आहे त्याला आपण काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स. काय, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स. ओके, आणि पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये कशाचे एक्झाम्पल येतात विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला अमिओडॅरोन, त्याच्यानंतर ड्रोनाडॅरोन, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डोफेटिलाइड आणि आयबुटिलाइड. आता पेपरमध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारतात, असा खालीलपैकी कोणता अँटी अरेथमिक ड्रग आहे की त्याला चारही क्लासेसच्या काय आहेत, ऍक्शन्स आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो क्लास 1 ऍक्टिव्हिटी सुद्धा दाखवतो, क्लास 2 ऍक्टिव्हिटी सुद्धा दाखवतो, क्लास 3 ऍक्टिव्हिटी सुद्धा दाखवतो आणि क्लास 4 ऍक्टिव्हिटी सुद्धा दाखवतो. तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो अमिओडॅरोन. आणि 100% तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न हा विचारू शकतात की खालीलपैकी असा कोणता ड्रग आहे की त्याला चारही क्लासेसच्या काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, ऍक्शन्स आहेत किंवा तो चारही क्लासमध्ये क्लासिफाय होऊ शकतो. तर तो आहे अमिओडॅरोन. आणि याचा एक विद्यार्थी मित्रांनो मेन साईड इफेक्ट असतो, त्याला आपण म्हणू शकतो पल्मोनरी फायब्रोसिस. काय, पल्मोनरी फायब्रोसिस. ओके, मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की पल्मोनरी फायब्रोसिस हा कोणाचा साईड इफेक्ट आहे, तर तो कोणाचा साईड इफेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, अमिओडॅरोनचा. ओके,
त्यानंतर इथं विद्यार्थी मित्रांनो, आणि हे कसं ध्यानात ठेवायचं, ADBI नाव तुम्ही बँक असलं, IDBI बँक असलं, बँकचं नाव ऐकलं असेल तुम्ही IDBI, तर तुम्हाला ADDI नाव ध्यानात ठेवायचं. काय? ADDI. ओके. ए म्हणजे अमिओडॅरोन, त्यानंतर डी म्हणजे ड्रोनाडॅरोन, हे तर तुम्हाला ध्यानात राहील. ओके, ड्रोनाडॅरोन. त्यानंतर डी म्हणजे डोफेटिलाइड, आणि आय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आयबुटिलाइड. काय? आयबुटिलाइड. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं, ADDI. ओके. त्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो क्लास 4. ओके. आणि क्लास 4 जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय आहेत? व्हेरी डिफिकल्ट आहेत. काय आहेत? व्हेरी डिफिकल्ट. ओके. व्हेरी डिफिकल्ट. व्ही फॉर व्हेरापॅमिल, आणि डी फॉर डिल्टियाझिम. ओके, डिल्टियाझिम. आता कॅल्शियम चॅनल तुम्हाला माहित आहेत की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ॲम्लोडिपिन पण येते त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर फेलोडिपिन, निफेडिपिन हे पण येतात. पण हे विद्यार्थी मित्रांनो या अँटी अरेबिक म्हणून यूज होतात का? नाही. त्याच्यापैकी 2च यूज होतात, ते म्हणजे व्हेरी डिफिकल्ट वाले, जे की आपल्या लक्षात राहत नाहीत जनरली. फॉर एक्झाम्पल ॲम्लोडिपिन सगळ्यांनाच माहित आहे, पण व्हेरापॅमिल आणि डिल्टियाझम हे सुद्धा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहेत. हे व्हेरी डिफिकल्ट आहेत. व्ही फॉर व्हेरापॅमिल, डी फॉर डिफिकल्ट म्हणजे डिल्टियाझिम. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशन बेसिसवर जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला आला पाहिजे की क्लास 4चं एक्झाम्पल सांगा, तर व्हेरापॅमिल, त्याच्यानंतर डिल्टियाझिम. क्लास 3चं एक्झाम्पल सांगा, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे क्लास 3 मध्ये काय येतं? ADDI येतं. ADDI म्हणजे अमिओडॅरोन, ड्रोनाडॅरोन, डोफेटिलाइड, आयबुटिलाइड. क्लास 2 मधले एक्झाम्पल्स तुम्हाला बीटा ब्लॉकर आले पाहिजे, प्रोपॅनोलॉल, इस्मोलॉल आणि सोटॅलॉल. आणि क्लास 1 मधले तुम्हाला 1A, 1B आणि 1C सुद्धा काय आले पाहिजे? तुम्हाला आले पाहिजे. आलं लक्षात? याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तुम्हाला सांगितली. क्लास 1 वाले सोडियम चॅनल ब्लॉकर, क्लास 2 वाले विद्यार्थी मित्रांनो बीटा ब्लॉकर आहेत, क्लास 3 वाले पोटॅशियम चॅनल ब्लॉकर आहेत, आणि क्लास 4 वाले विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. सगळे ब्लॉकर्सच आहेत. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये, काय? ड्रग ऑफ चॉईस. बघा, अरेथमिया वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तुम्हाला आत्ताच मी सांगितलं. ओके. तर तुम्हाला जर ड्रग ऑफ चॉईस विचारलं ना, त्याच्यामध्ये पॅरोक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे. बघा, KD त्रिपाठी सरांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे ड्रग ऑफ चॉईसचं. तर हे PSVT म्हणजे पॅरोक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया जे आहे, तर याच्यामध्ये IV ॲडिनोसिन हे काय देतात विद्यार्थी मित्रांनो? ड्रग ऑफ चॉईस आहे. ओके. मग IV ॲडिनोसिन जर नसेल, त्याच्यानंतर व्हेरापॅमिल सुद्धा आहे. व्हेरापॅमिल सुद्धा नसेल तर डिल्टियाझम आहे. डिल्टियाझम नसेल तर इस्मोलॉल आहे. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवायचे. पण जनरली ॲडिनोसिन तुम्हाला ऑप्शनमध्ये देतील असते. ॲडिनोसिन खालीलपैकी कोणता ड्रग हा पॅरोक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये काय आहे? ड्रग ऑफ चॉईस आहे. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी तुम्हाला काय विचारतील? ॲडिनोसिन विचारतील. त्याच्यानंतर ॲट्रियल फिब्रिलेशन जर विचारलं तुम्हाला, तर याच्यामध्ये काय करतात? कार्डिओव्हर्जन करतात. आता कार्डिओव्हर्जन म्हणजे काय? ज्या गोष्टीमुळं तुम्हाला अरेथमिया होत आहे, तर त्याला इलेक्ट्रिकल शॉक किंवा काही इलेक्ट्रिकल पाथवेनं ते जे कारण आहे ते कारण काय करतात? ते डिस्ट्रॉय करतात. त्याला कार्डिओव्हर्जन असं म्हणतो आपण. तर ॲट्रियल फिब्रिलेशनसाठी कार्डिओव्हर्जन यूज करतात. त्यानंतर ॲट्रियल फ्लटरसाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय करतात? कार्डिओव्हर्जन करतात. ओके. आता हे कार्डिओव्हर्जन बद्दल डिटेल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर वगैरे सर्च करू शकता. पण तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं आहे, जे ॲट्रियल फिब्रिलेशन आहे आणि ॲट्रियल फ्लटर आहे, या दोन्ही केसमध्ये कार्डिओव्हर्जन हे काय करतात विद्यार्थी मित्रांनो? ड्रग ऑफ चॉईस आहे, किंवा ड्रग ऑफ चॉईस म्हणल्यापेक्षा कार्डिओव्हर्जन ही पहिल्यांदा ट्रीटमेंट देतात. मग कार्डिओव्हर्जन विद्यार्थी मित्रांनो जे कारण आहे ते डिस्ट्रॉय करण्यासाठी यूज करतो. मग ते एकतर इलेक्ट्रोकेमिकल सुद्धा असू शकतं, किंवा ड्रग यूज करून सुद्धा ते करू शकतात कार्डिओव्हर्जन. तर एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर जर कार्डिओव्हर्जन तिथं ऑप्शन नसेल तर IV अमिओडॅरोन तिथं काय असू शकतं? ऑप्शन असू शकतं. म्हणजे अमिओडॅरोन जे आहे तर हे सुद्धा आपण या ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो देऊ शकतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वुल्फ पर्किन्सन व्हाईट सिंड्रोम म्हणजेच काय? WPW. तर हे जे वुल्फ पर्किन्सन व्हाईट सिंड्रोम जे आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन करतात. ओके. त्याच्यानंतर कार्डिओव्हर्जन सुद्धा करू शकतात, किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन सुद्धा करू शकतात. आलं लक्षात? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक क्रोनिक व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे. तर या क्रोनिक व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रोपॅनोलॉल वगैरे काय आहे? ड्रग ऑफ चॉईस आहे. आलं लक्षात?
तर एवढे जे ड्रग्स आहेत विद्यार्थ्यांनो, जनरली तुम्हाला पेपरमध्ये काय करू शकतात, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. पण जनरली सगळ्यात जास्त जो प्रश्न विचारण्यात येतो तो या पॅरॉक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये जे आहे याच्यामध्ये कोणता ड्रग यूज करतात, तर तेच तुम्हाला काय करतात, प्रश्न विचारतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जे अँटी अरेथमिक ड्रग आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन बघितलं, जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की क्लासिफिकेशन 100% तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर जे टर्म जनरली आपल्याला माहीत नसतात की ॲट्रियल फ्लटर म्हणजे काय, ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणजे काय, व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणजे काय, किंवा पॅरॉक्सिस्मल व्हेंट्रिक्युलर सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणजे काय, तर हे सुद्धा आपण काय केलेले आहेत, बघितलेले आहेत. आणि जे मेजर ड्रग ऑफ चॉईस आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. यानंतर जो व्हिडिओ येणार आहे कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजीवर, तर त्याच्यामध्ये ऑल जे कार्डिओव्हास्क्युलर ड्रग आहेत त्याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा व्हिडिओ अपलोड करण्यात येईल, जो की काय राहील विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये राहील. ओके, त्याच्यामध्ये सगळे जे प्रश्न आहेत तर ते काय केल्या जातील, कव्हर केल्या जातील आणि ते काय केल्या जातील, एक्सप्लेन केल्या जातील. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.